नमस्कार, मानसीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण स्वादिष्ट व तितकीच पौष्टिक अशी डाळ पालक रेसिपी पाहणार आहोत। अधूनमधून नेहमीच्या डाळीच्या ऐवजी अशा प्रकारे डाळ पालक केली तर जेवणाची रंगत नक्कीच वाढेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर एका कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ टाकून स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पाणी, हिंग, हळद व थोडंसं तेल टाकून कुकरचं झाकण लावून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता इथे मी गॅसवरती कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं तडतडलं की एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा या तेलामध्ये टाकून परतून घेतला। कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून ती सुद्धा या कांद्यासोबत परतून घेतली। कांदा परतून झाला की इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि टोमॅटो सुद्धा या कांद्यासोबत मिनिटभर परतून घ्यायचा। टोमॅटो मिनिटभर परतून झाला की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला व थोडीशी कसुरी मेथी घालून हे मसाले परतून घ्यायचे। मसाल्यांना तेल सुटलं की यामध्ये इथे मी अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय, तो या फोडणीमध्ये घालून घ्यायचा। हा पालक मऊ होईपर्यंत या फोडणीमध्ये परतून घ्यायचा। आता या कढईवरती झाकण ठेवून 2 मिनिटं हा पालक वाफवून घ्यायचा। पालक 2 मिनिटं वाफवून झाला की यामध्ये ही शिजवून घेतलेली डाळ घालून घेतली। आता हा डाळ पालक कितपत दाटसर ठेवायचा आहे त्या प्रमाणात इथे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून गॅसची फ्लेम मीडियम ठेवून साधारण 5 ते 7 मिनिटं हा डाळ पालक शिजू द्यायचा। 6-7 मिनिटांनंतर इथे डाळ पालक तयार झालेला आहे। आता त्यासाठी वरून देण्यासाठी तडका तयार करून घेऊयात। एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालून घेतलं। 1 बेडगी मिरची घेऊन त्याचे असे 2 तुकडे करून या फोडणीमध्ये घालून घेतले। लसूण लालसर झाला की गॅसची फ्लेम बंद करून अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घेतलं। आता हा तयार तडका डाळ पालकवरती घालून घ्यायचा। तडका देणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल किंवा तेलाच्या ऐवजी तुपाचा तडका तयार केला तरीही चालेल। इथे आपला डाळ पालक खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।